गॅस सिलेंडर धारकांसाठी अलर्ट 31 मार्च पर्यंत हे काम पूर्ण करा। नमस्कार मित्रांनो, तुमचे आपली बातमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या। मित्रांनो, गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। तुमच्याजवळ सुद्धा गॅस सिलेंडर असेल तर तुम्हा सर्वांना सरकारकडून एक मोठी भेट देण्यात येत आहे, कारण आता गॅस कनेक्शनवरती नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे सर्व नियम गॅस एलपीजी सिलेंडर धारकांना पाळावे लागणार आहेत। तुम्ही एलपीजीच्या नवीन नियमाचे पालन केले नाही तर तुमच्याजवळ उपलब्ध असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडर वरील सबसिडी सुद्धा बंद करण्यात येऊ शकते। यामध्ये महत्त्वाचे नियम काय आहेत व काय अपडेट करण्यात आलेले आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। ई-केवायसी अपडेट करणे तुम्हाला अत्यंत आवश्यक असणार आहे। गॅस सिलेंडरवरती सातत्याने नवीन नियम लागू केले जात असतात। तसे बघितले तर अनेक महिन्यापासून काही नियम जारी करण्यात आलेले आहेत। सध्या स्थितीमध्ये असे सांगण्यात येत आहे की एलपीजी गॅस सिलेंडरवर गॅस कनेक्शन असलेल्या सर्व लोकांना ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे। जे ग्राहक त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाही त्यांना मिळणाऱ्या गॅस सिलेंडरवर सबसिडीचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे तुमच्याजवळ एलपीजी गॅस सिलेंडर असेल तर तुम्ही सहज तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या। ई-केवायसी कशा प्रकारे पूर्ण करावी याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। ई-केवायसी कशा प्रकारे पूर्ण करावी असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। यामध्ये सर्वांना एलपीजी गॅस सिलेंडरची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीमध्ये जावे लागेल। तिथे गेल्यानंतर तुम्हाला केवायसी अपडेट करण्यासाठी विचारण्यात आलेले कागदपत्र द्यावे लागतील। म्हणजे उदाहरणार्थ जर लाभार्थ्याने आधार कार्ड दिले किंवा इतर डॉक्युमेंट्स तुम्हाला जे पण विचारले जातील ते ई-केवायसीच्या प्रक्रियेसाठी तुम्हाला तिथे जमा करायचे आहेत व तुम्हाला मिळणाऱ्या गॅस सिलेंडरवरील सबसिडीचा लाभ तुम्हाला पुन्हा मिळू शकणार। ज्या ग्राहकांनी 31 मार्च पर्यंत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशाच ग्राहकांना मार्च नंतर त्यांच्या बँक खात्यावरती सबसिडी देण्यात येणार आहे। ज्या ग्राहकांनी आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुढील सबसिडीचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे सर्व एलपीजी ग्राहकांनी आपली ई-केवायसीची प्रक्रिया 31 मार्च पर्यंत पूर्ण करून घ्यावी अशी नम्र विनंती। तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घ्यायच्या असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।